हळदीचे लेपन म्हणजेच घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता आणण्यासाठी तसेच वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन लावावे। प्रत्येक गुरुवारी किंवा अमावास्येला तर आपण करतच असतो। नवरात्रीला चालू झालेली आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये घट स्थापन करलेल्या आहेत, म्हणून दररोज 10 दिवस आपल्याला हळदीचे लेपन हे नक्की लावा। तर हळदीचे लेपन कसं लावा? 1 चम्मच हळद घ्यायची आहे, थोडंसं त्याच्यामध्ये गुलाबजल टाकायचं आहे, त्यानंतर हिना अत्तर। आता तुमच्याकडे हिना अत्तर असू द्या, कोणतं पण अत्तर चालेल, माझ्याकडे इथे चंदन अत्तर आहे तर ते थोडंसं टाकायचं आहे, त्यानंतर थोडंसं गोमित्र टाकायचं आहे। आता बऱ्याच जणी काय करतात, थोडीशी चंदन पावडर, तुमच्याकडे चंदन पावडर असेल तर चंदन पावडर टाका, म्हणजे वास खूप छान येतो। तर या प्रकारे आपल्याला थोडं थोडं या हळदीमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, उंबरठा जो आहे आपला आधी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। तर या प्रकारे असं लेपन तयार करायचं आपल्याला। त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता, जेणेकरून थोडंसं लिक्विड टाईप होईल, म्हणजे ते उंबरठ्याला व्यवस्थित बसेल। आता इथं माझ्या उंबरठ्याला मी हे लेपन लावून घेते। या प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं, थोडं त्याला वाळू द्यायचं 2 मिनटं, त्यानंतर त्याच्यावरती रांगोळी आपल्याला छान प्रकारे काढून घ्यायची, दिवा लावायचा, रांगोळी काढायची, लोकांचे उंबरठ्याचं पूजन करायचं हळदी कुंकू आणि फुले ठेवून। तर या प्रकारे नक्की 10 दिवस तुम्ही ही सेवा करा। श्री स्वामी समर्थ।